वेलकम इन स्टडी मॅक्स मराठी. स्टडी मॅक्स मराठी या आपल्या चॅनलमधील आजचा व्हिडिओ असणार आहे भारताचा भूगोल या विषयावर आधारित. या व्हिडिओचा टॉपिक आहे भारतीय प्रमाण वेळ, इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजेच IST. विश्लेषणात्मक माहितीसहित या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उत्तरांसहित पाहणार आहोत. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांकरता अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे, तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, भारतीय प्रमाण वेळ म्हणजे काय? भारतीय प्रमाण वेळ म्हणजे भारताचा प्रमाण वेळ, जो ग्रीनविच माध्य वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. यालाच आपण +5:30 GMT किंवा +5:30 UTC असेही म्हणतो आपण. UTC म्हणजे काय? कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम. आणि GMT म्हणजे काय? ग्रीनविच मीन टाइम. IST म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम, भारतीय प्रमाण वेळ. भारतातील प्रमाणित वेळ दर्शवण्यासाठी IST वापरले जाते. IST हे GMTच्या म्हणजेच ग्रीनविच मीन टाइमच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. तर बघा, आपल्याला GMT म्हणजे काय? ग्रीनविच मीन टाइम. IST म्हणजे काय? इंडियन स्टँडर्ड टाइम. आणि UTC म्हणजे काय? कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम. हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ, जर GMT 12 असेल तर IST 17:30 असेल. यापुढे पाहूया भारतीय प्रमाण वेळेचा इतिहास. तर भारतीय प्रमाण वेळ म्हणजेच IST चे सुरुवातीचे प्रयत्न 1906 मध्ये झाले होते. मात्र भारतीय प्रमाण वेळ अधिकृतपणे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर लागू करण्यात आली. पूर्वी भारतात विविध प्रांतीय वेळा, लोकल टाइम्स होत्या. ब्रिटिश काळात मद्रास येथे वेळेचा वापर केला जात होता, जी 9 तास 30 मिनिटे GMTच्या म्हणजेच ग्रीनविच मीन टाइमच्या पुढे होती. आता बघा, भारतीय प्रमाण वेळेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर भारतीय प्रमाण वेळेचे प्राथमिक रेफरन्स पॉइंट जे आहे ते मिर्झापूर या उत्तर प्रदेशातील शहरावर आधारित आहे. या ठिकाणी 82.5 पूर्व रेखांश आहे, ज्यावर IST आधारित आहे. भारत एक विस्तृत भौगोलिक क्षेत्र असल्याने संपूर्ण देशात एकच वेळ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर हे भारतीय प्रमाण वेळेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. बघा, भारतीय प्रमाण वेळेचे आंतरराष्ट्रीय महत्व काय आहे ते आपण पाहूया. आंतरराष्ट्रीय IST आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रे आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. एकसमान वेळेचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो. आता बघा, भारतीय प्रमाण वेळेचे लाभ आणि अडचणी काय आहेत? तर बघा, लाभ काय आहे? एक समान वेळ मापामुळे प्रशासनिक कार्यात सुसंगता येते. प्रवास आणि दूरसंचारासाठी योग्य सोय होते. अडचणी काय आहेत? भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये लहान मोठे वेळेचे फरक असल्याने काही ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेत बदल होतो. पूर्वेकडील राज्यांमध्ये उशिरा सूर्योदय होतो, तर पश्चिमेकडील राज्यांमध्ये लवकर सूर्यास्त होतो. भारतीय प्रमाण वेळेचा वापर आता कुठे कुठे केला जातो बघा. भारतीय प्रमाण वेळ सर्व सरकारी, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक कार्यांसाठी वापरली जाते. देशातील रेल्वे, विमान सेवा, टेलिव्हिजन, रेडिओ आणि इंटरनेट सेवा इत्यादी सर्व IST वर आधारित असतात. आता बघा, भारतीय प्रमाण वेळ IST यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत, आणि त्यांची उत्तरे देखील आपण त्याच्यामध्ये दिलेली आहेत, जी MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. तत्पूर्वी MPSCच्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील 10 वर्षातील प्रश्नपत्रिका जर PDF बुक स्वरूपामध्ये हव्या असतील, त्यांनी वरील वेबसाईटवर किंवा पुढील WhatsApp नंबरला संपर्क करायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, भारतीय प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो मिर्झापूर उत्तर प्रदेश येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच माध्य वेळेच्या किती तास पुढे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच माध्य वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारतीय प्रमाण वेळ अधिकृतपणे कधी लागू करण्यात आली? भारतीय प्रमाण वेळ अधिकृतपणे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर लागू करण्यात आली. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या प्रदेशात सर्वप्रथम वापरली गेली? तर बघा, याचं उत्तर आहे, ब्रिटिश काळात मद्रास येथे सर्वप्रथम भारतीय प्रमाण वेळेचा वापर करण्यात आला होता, जी 9 तास 30 मिनिटे GMTच्या पुढे होती. तर पुढचा प्रश्न आहे, ISTचा
प्रमुख रेफरन्स पॉइंट कोणत्या शहरावर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ISTचा प्रमुख रेफरन्स पॉइंट मिर्झापूर उत्तर प्रदेश येथे आधारित आहे. ISTचे कोणते फायदे आहेत? ISTचे फायदे एक समान वेळ मापामुळे प्रशासनिक कार्यात सुसंगता येते, प्रवास आणि दूरसंचारासाठी सोय होते. ISTचे अडचणी कोणत्या आहेत? तर बघा याचं उत्तर आहे भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये लहान मोठे वेळेचे फरक असल्याने काही ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेमध्ये बदल होतो. पूर्वेकडील राज्यांमध्ये उशिरा सूर्योदय होतो आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये लवकर सूर्यास्त होतो. ही ISTच्या काही अडचणी आहेत. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या आंतरराष्ट्रीय वेळेसह समांतर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय प्रमाण वेळ प्लस 5:30 UTC म्हणजेच कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम शी समांतर आहे. भारतीय प्रमाण वेळेचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होतो? तर बघा सरकारी कामकाज, शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, रेल्वे, विमानसेवा, टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय प्रमाण वेळेचा उपयोग केला जातो. भारतीय प्रमाण वेळेबद्दल कोणत्या विशेष कायदेशीर नियमाचा उल्लेख करता येईल? तर बघा याचं उत्तर आहे भारतीय प्रमाण वेळेबद्दल इंडियन स्टँडर्ड टाइम ऍक्ट असा कोणताही कानूनी कायदा किंवा नियम नाही, पण भारतीय वेळेचे सर्व तांत्रिक नियम जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारे निश्चित केले जातात. बघा इथे लक्षात ठेवायचं आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारे भारतीय वेळेचे सर्व तांत्रिक नियम जे आहेत ते निश्चित केले जातात. तर बघा पुढील व्हिडिओमध्ये आपण रेखांश या टॉपिक बद्दल माहिती घेणार आहोत. यासाठी काय करायचं आहे, हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे व पुढील व्हिडिओच्या त्वरित नोटिफिकेशनसाठी आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.